नमस्कार मित्रांनो, आज आपण सह्याद्रीतील एक अशा किल्ल्यावरती चाललो आहोत जिथून स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली, तो म्हणजेच प्रचंडगड. प्रचंडगड म्हणजेच किल्ले तोरणा, जो की पुण्यापासून अवघ्या 70 किलोमीटर अंतरावरती वेल्हे तालुक्यामध्ये स्थित आहे. नमस्कार मित्रांनो, आज आत्ता आपण आलो आहोत तोरणा किल्ल्यावरती. आत्ता आपण बेस पार्किंगमध्ये पोहोचलो आहोत. आता इथून आपला ट्रेक सुरू होत आहे. तर हे बघू शकता तुम्ही, वातावरण किती मस्त झाले. बाईक पार्क केल्यानंतर पुढे येताच एक खडतर वाट सुरू होते, जी की आपल्याला थेट गडावरती घेऊन जाते. आत्ता आम्ही बेस पार्किंगमध्ये गाडी पार्क केली. तिथून जवळजवळ 1.5 तासाचा ट्रेक आहे. हे बघू शकता, हा तोरणागड जो की आत्ता धुक्यात हरवला आहे. मित्रांनो, आता आपला ट्रेक सुरू झाला आहे. सॅटर्डे असल्यामुळं आज गडावरती प्रचंड गर्दी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून घेत स्वराज्याचे तोरण बांधले होते आणि म्हणूनच प्रत्येक शिवप्रेमीला या किल्ल्याचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याचा प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा शैव पंथांचा आश्रम असावा. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. तास ट्रेक झाल्यानंतर आपण दरवाजाच्या इथे येऊन पोहोचतो. हा आहे दरवाजा. आणि एक तास ट्रेक केल्यानंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो, तो म्हणजे हा बिनी दरवाजा. पायऱ्या चढून वरती येताच आपल्याला गडाचा मुख्य दरवाजा लागतो. यालाच कोटी दरवाजा देखील म्हटलं जातं. हे द्वार गोमुखी आकाराचे आहे, जेणेकरून शत्रूने जरी हल्ला केला तरी त्याला लवकर समजणार नाही की दरवाजा कोणत्या दिशेने आहे. धोका असल्या कारणांमुळे खूप जास्त पुढचं काही दिसत नाहीये. खूप जवळ जावं लागतंय. कॅमेऱ्यात तर काहीच दिसत नाहीये. खूप जास्त दुःख आहे.
मुख्यद्वारातून पुढे येताच आपल्याला प्राचीन काळातील हे चौकोनी आकाराचे खोकट टाके पाहायला भेटते. खोकट टाकेच्या पुढे येताच आपल्याला दिसतो तो म्हणजेच लक्कडखाना. तोरणागडावरील सर्वात प्राचीन वास्तू म्हणजेच हे मेंगाई देवीचं मंदिर. मंदिरात आपल्याला मारुतीराया व तसेच देवीची मूर्ती नजरेस पडते. मेंगाई देवीचे दर्शन घेऊन आपण निघालो पुढे म्हणजेच मेंगाई देवीच्या समोर असणाऱ्या तोरणेश्वर मंदिराकडे. महाराजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5,000 इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांची निर्घृण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतू-उल-गैब म्हणजेच दैवी विजय ठेवले. पण परत 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. त्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुढे येताच आपल्याला दिसतो तो म्हणजे हा कोकण दरवाजा. तटबंदीला लागूनच आपण निघालो ते म्हणजे झुंजार माचीकडे. झुंजार माचीकडे जायला आपल्याला या रोपचा यूज करून खाली यावे लागते. झुंजार माचीकडे जाताना आपल्याला हे गुप्तद्वार म्हणजेच चोरवाट लागते. पुढे येताच आपल्याला खूप सावधानपूर्वक रोपचा यूज करून खाली उतरावे लागते. मित्रांनो, ह्या पॅचमधून नीट या. इथून नीट यावं लागतं आणि इथून नीट आल्यावरती पुढं जाऊन आपल्याला झुंजार माची दिसते. ही झुंजार माची आहे, धुक्यात हरवलेली दिसत नाही आत्ता. एवढा पॅच फक्त आपल्याला नीट यावं लागतो. हवाला काही वेळाने धुके पूर्ण क्लिअर झाल्याने आपल्याला झुंजार माचीचे दृश्य बघायला भेटते. हा जो समोर धुक्यांमध्ये हरवलेला दिसतो आहे तो म्हणजे राजगड. मित्रांनो, तुम्हाला या तोरणागडाचा इतिहास व माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.